नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सैनिकांच्या कल्याणासाठी दौज निधीस नागरिकांनी योगदान द्यावे, जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन. देश सेवेत सैनिकांच्या अतुलनीय योगदानामुळे प्रत्येक भारतीयांच्या मनात सैनिकाबद्दल सर्वोच्च स्थान आहे. सैनिकांच्या कल्याणासाठी दौज निधी संकलनाच्या माध्यमातून ऋण फेडण्याची संधी आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी दौज निधी संकलनात मोठ्या प्रमाणात सहयोग द्यावा, असे आवाहन धुळे जिल्हा अधिकारी माननीय भाग्यश्री विस्मृती मॅडम यांनी केले. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आज सशस्त्र सेना दौज दिन 2025 निधी संकलन शुभारंभ झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख साहेब, अप्पर जिल्हा अधिकारी समादेशक प्रभाकर शिंदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर डॉक्टर निलेश पाटील, ग्रुप कॅप्टन निवृत्त अविनाश देवरे, गट विकास अधिकारी प्रदीप पवार यांच्यासह सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, त्यांचे कुटुंबियांसह मेजर निलेश पाटील उपस्थित होते. सशस्त्र सेवा सेना ध्वज सादर करत आणि 30 नोव्हेंबरपर्यंत आपण सांगितलं. आज इथे उपस्थित ज्यांनी ह्या देशासाठी आपलं जीवन दान दिलं, काहींना अपंगत्व प्राप्त झालं, त्यांच्या सर्वांचे परिवार इथे उपस्थित आहे. तुमचं बलिदान जे आहे ते शब्दात आम्हाला मांडता येणार नाही आणि शासनाने तुमच्यासाठी काही जरी केलं तर ते कमीच नाही. आमच्या भावना आम्हाला शब्दात मांडता येतील आणि तुम्ही जे गमावलं आहे त्याची पूर्तता कधीच होऊ शकत नाही. तुमचं जे बलिदान आहे त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला खूप नम्रपणे नमस्कार करतो की जोपर्यंत मी या जिल्ह्यात आहे तोपर्यंत माझं ऑफिस मी 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध आहे. आज जरी आम्हाला खूप इंटरॅक्शन करता नाही आला तर आपण पुन्हा परत भेटू. काही जरी आमच्याकडे मदत करता आली आमच्या ऐकतीनुसार तुम्हाला मदत करणे का आम्ही मोठे पण नाहीये, पण जितकं थोडं मोठं आम्हाला करता येईल त्यात ऑर्गनायझेशन. थँक्यू सो मच.